मराठीतील आदरणीय कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त नाशिकमध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं कुसुमाग्रजांना अभिवादन करण्यात आलंय। कवी कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेची अस्मिता टिकवण्यासाठी तिच्या सन्मानासाठी आयुष्यभर अथक प्रयत्न केलेत। महाराष्ट्रात मराठी भाषा वाढावी, रुजवावी, पुढच्या पिढीत संक्रमित व्हावी याकरिता कविवर्य कुसुमाग्रजांनी साहित्याच्या माध्यमातून विपुल लेखन केलंय। यावेळी माजी आमदार हेमंत टकलेंनी कुसुमाग्रजांच्या आठवणींना उजाळा दिला। मराठीला ज्ञानपीठ मिळवण्यामध्ये आपण जर विचार केला तर वि.वा. शिरवाडकर, वि.स. खांडेकर आणि विंदा करंदीकर असा तो मराठी भाषेचा गौरवाचा भाग होता। अगदी त्यांच्या सुरुवातीपासूनच्या म्हणजे जीवन लहरीपासूनचे जे काव्यसंग्रह आहेत ते बघितले किंवा त्यांचं वि.वा. शिरवाडकर नाटककार म्हणून नटसम्राट हे जे आहे त्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एक प्रकारचा ध्येयवाद त्या सगळ्यातून आपल्याला जाणवतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।